हॅलो डिअर स्टुडंट्स, नवीन अकॅडमिक इयर आता अजून सुरू व्हायचं आहे. खरं तर 10th वाल्यांचं सुरू झालेलं आहे. 8-9चे स्टुडंट्स अजून जरा वेकेशन मोडमध्ये आहेत. सो ह्या सगळ्यांचा एकत्रित विचार करून, म्हणजे 8वी 9वी आणि 10वीच्या स्टुडंट्सचा एकत्रित विचार करून काही व्हिडिओची सिरीज मी बनवत आहे, ज्याचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट्स ऑफ सायन्स. याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या तीनही सब्जेक्टचे बेसिक कन्सेप्ट्स आपण अगदी इन डिटेल बघणार आहोत. नुसतेच क्वेश्चन्स, नुसतेच कन्सेप्ट्स नाही बघणार आहे आपण, तर त्याच्यावरती मी तुम्हाला खूप सारे प्रॅक्टिसचे क्वेश्चन्स देखील देणार आहे. आणि या सिरीजचा असा फायदा तुम्हाला होणार आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारचे कॉम्पिटिटिव्ह एक्झामला अपियर करणार असाल, तुम्हाला भरपूर प्रकारचे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स सध्या तुम्ही सगळे देत असता, तर त्या सगळ्याचा बेस तर तुमचा क्लिअर होईलच. शिवाय तुमचे बोर्ड एक्झाम्स असतील, शाळेच्या एक्झाम्स असतील, त्या सगळ्याचा जे बेसिक कन्सेप्ट्स एकदा क्लिअर झाले की मग तुम्हाला सायन्स म्हणजे काय म्हणतो आपण, हाताचा मळासारखा सायन्स सब्जेक्ट इतका तुम्हाला सोपा वाटेल ह्याची गॅरंटी देते मी. सो 8वी 9वी 10वी सगळेच स्टुडंट्स ही सिरीज बघू शकता. याच्यामध्ये ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्या इथं तर तुम्हाला मिळून जातीलच, शिवाय आपल्या वेबसाईट्सवरती देखील मिळून जातील. तुम्ही आपले व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केले नसतील तर व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करून घ्या. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या, सो दॅट हे डेली जे आपले व्हिडिओज येतात त्यापैकी कोणत्याही व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी. सो चला सुरुवात करूयात. आपला आजचा जो पहिला ह्या सिरीजमधला जो व्हिडिओ आहे, बेसिक कन्सेप्ट्स ऑफ सायन्स पार्ट 1 मध्ये आपण पहिल्यांदा बघूया. यापैकी सगळ्यात पहिली कन्सेप्ट जी आपण आज केमिस्ट्रीची घेणार आहोत आणि ती म्हणजे मॅटर असं आहे. मॅटर कशाला म्हणतात, तर जे काही आपल्या आजूबाजूला दिसतंय तुम्हाला, तुम्ही डोळे उघडल्यानंतर आपल्या आजूबाजूला जे वस्तू दिसतात त्या सगळ्या म्हणजे मॅटर. ती वस्तू सॉलिड असू दे, लिक्विड असू दे, गॅशियस स्टेटमधले असू देत. म्हणजे फक्त आपल्याला दिसतातच असं नाही, तर आपले जे 5 सेन्स ऑर्गन्स आहेत, कोणते सेन्स ऑर्गन्स, आपले 5 सेन्स ऑर्गन्स कोणते आहेत, तर आपले डोळे म्हणजे आपले जे आईज, त्यानंतर नोज, स्किन, त्यानंतर इयर, टंग, हे जे सेन्स ऑर्गन्स आहेत, या सेन्स ऑर्गन्सना आपण ज्या गोष्टी त्या सेन्स ऑर्गन्स थ्रू फील करू शकतो ते सगळे म्हणजे मॅटर. म्हणजे जसं की हवा आहे, हवा आपण बघू शकत नाही बट वी कॅन फील इट. सो एअर इज ऑल्सो अ मॅटर. जे आजूबाजूला आहे, विच हॅज मास अँड विच कॅन ऑक्युपाय स्पेस, अशी मॅटरची एक ओव्हरऑल डेफिनिशन आपण सांगू शकतो. सगळ्यांनी नोटबुकमध्ये तुमच्या ही डेफिनिशन लिहून ठेवा की एनिथिंग अराउंड अस विच हॅज मास अँड विच ऑक्युपाय स्पेस. मास असतं म्हणजे काय, माझं मास हे कशात आहे, तर द अमाऊंट ऑफ बोन्स or muscles which are present in my body, it will comprise my mass. कुठल्याही वस्तूमध्ये त्याच्या, आता समजा हे रिमोट आहे, ह्याच्यामध्ये जे काही अमाऊंट ऑफ प्लास्टिक, जे काही मटेरियल आहे ते त्याच्यात वरती त्या वस्तूचं मास काय आहे हे ठरतं. सो मॅटरला मास असतं आणि मॅटर स्पेस ऑक्युपाय करते, हे त्याचं एक महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे. प्रत्येकाचा अर्थ सांगते. मॅटरला मास असतं हे तर तुम्हाला कळालंच की प्रत्येक मॅटर जो काही आहे तर ठराविक त्याचं असं वजन असतं. इट ऑक्युपाईज स्पेस म्हणजे काय, समजा आता मी एक मॅटर आहे, राईट. ज्या पोझिशनला मी इथं उभी आहे, ॲट द सेम टाइम ह्या पोझिशनला इथे अजून दुसरं काहीही ऑब्जेक्ट असू शकतं का, तर नाही. मी या बाजूला होईन, मग माझ्या जागी दुसरं कोणीतरी येईल. इथं हवा आहे, जेवढ्या भागात हवा आहे तिथं दुसरं काहीच नाही. मी इथं आले म्हणजे इथली हवा माझ्या बॉडीनं रिप्लेस केली. सो ॲट अ टाइम कोणत्याही 2 वस्तू एका जागी असू शकत नाहीत. म्हणजेच मॅटर काय करतं, इट ऑक्युपाईज स्पेस, जागा व्याप्त. ही मॅटरची एक महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक झाली. त्याला मास आहे, व्हॉल्यूम आहे आणि ते जागा व्याप्त. त्यानंतर ह्याची जी पुढचे, म्हणजे इथे एक्झाम्पल्स दिलेत मी तुम्हाला, नोटबुक, स्काय, कॅट, डॉग, व्हॉट एव्हर यू कॅन इमॅजिन इज अ मॅटर, राईट. आता त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट येतो तो म्हणजे स्टेट्स ऑफ मॅटर.
आता इथं मी तुम्हाला बेसिक सांगणार आहेच, जसं मी म्हणलं स्टेट्स ऑफ मॅटर पण आपण डिस्कस करणार आहोत आणि टाइप्स ऑफ मॅटर देखील डिस्कस करणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला गफलत होते. स्टेट्स म्हटलं की जनरली आपण सॉलिड, लिक्विड, गॅस ह्या 3 स्टेट सांगतो, बरोबरच आहेत. नॉर्मल टेम्परेचर किंवा जे कॉमन टेम्परेचर असतं आपलं, कॉमन टेम्परेचर आणि प्रेशर या कंडिशन्समध्ये कोणतंही मॅटर ह्या 3 स्टेट्समध्ये एक्झिस्ट करतं, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. पण नॉर्मल स्टेट्स व्यतिरिक्त म्हणजेच एकदम हाय टेम्परेचर किंवा एकदम लो टेम्परेचरला देखील मॅटर एक्झिस्ट करतं. त्या स्टेट्स वेगळ्या आहेत. सगळ्यात आधी आपण ह्या पहिल्या 3 ज्या कॉमनली आपल्याला दिसतात त्या 3 स्टेट्स आणि त्यांचे एक्झाम्पल्स आणि त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूयात. सगळ्यात पहिली स्टेट आहे सॉलिड स्टेट. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स जर आपल्याला सांगायचे झाले, सॉलिड्स त्याच्यामध्ये जे ॲटम्स असतात किंवा सॉलिड्सचे जे मॉलिक्युल्स असतात ते खूप जवळ असतात. आपण कसं दाखवूयात, जवळ आहेत. हे सॉलिडचे पार्टिकल्स, आपण समजा हा एक सॉलिड मटेरियल आहे आणि हे त्याच्यामधले ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स आहेत. सो एखाद्या सॉलिडमध्ये प्रेझेंट असणारे ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स हे खूप जवळ प्रेझेंट असतात. यालाच सायंटिफिक लँग्वेजमध्ये आपण असं म्हणूयात की इंटर पार्टिकल स्पेस. इंटर पार्टिकल म्हणजे 2 पार्टिकलच्या मधली जागा. इंटर पार्टिकल स्पेस ही खूपच निग्लिजिबल असते किंवा खूपच कमी असते किंवा काही कंडिशनमध्ये नसते. सॉलिडच्या बाबतीत काय लिहिलंय आपण, द पार्टिकल्स आर क्लोजली पॅक्ड, म्हणजेच हे त्याच्यामध्ये जे काही ॲटम्स असतील किंवा मॉलिक्युल्स दोन्ही असू शकतात ना त्याच्यात, तर ते क्लोजली पॅक्ड असल्यामुळे इंटर पार्टिक्युलर फोर्सेस आर स्ट्रॉंग. त्यांच्यामधली जागा ही खूप कमी आहे, त्यामुळे ते जवळ असतात आणि त्या दोघांच्या मध्ये असणारा 2 पार्टिकल्स मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन सॉलिडच्या बाबतीत खूप स्ट्रॉंग असतो. हे पहिलं जे सेंटेन्स आपण लिहिलंय त्याचा अर्थ झाला. दुसरं सेंटेन्स, दे हॅव डेफिनाइट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय, एक सोपं एक्झाम्पल सांगते. घरी आपल्या दूधवाला येतो आणि एक पातेलं घेऊन आपण जातो दूध आणायला समजा. मग 1 लिटर समजा दूध घ्यायचंय, तर तुम्ही आईला काय विचारता की ह्याच्यात हे दूध मावेल का आई ह्या पातेल्यामध्ये. तर मग ते पातेलं बघून आई सांगते मावेल किंवा नाही. हां, मग त्याच्यावरती ते जो काही आई जे काही कॅल्क्युलेशन करते दॅट इज नथिंग बट द व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर. एखाद्या कंटेनरमध्ये, एखाद्या वस्तूमध्ये दुसरं अमाऊंट ऑफ मॅटर किती बसू शकतं, मावू शकतं, ह्याला आपण त्याचं व्हॉल्यूम म्हणूयात. सो प्रत्येक सॉलिडला एक ठराविक असा व्हॉल्यूम असतो. त्यानंतर प्रत्येक सॉलिडला एक डेफायनाइट शेप असतो. प्रत्येक सॉलिड हे ऑलमोस्ट इनकॉम्प्रेसिबल असतं. इथं कम्प्लिटली लिहिलंय पण मी ऑलमोस्ट असं म्हणेन, कारण त्याला काही अपवाद देखील आहेत, एक्सेप्शन. सांगा कोणते कोणते सॉलिड्स हे इनकॉम्प्रेसिबल नाहीत. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे काय, तर ज्याला आपण कॉम्प्रेस करू शकतो असे. ऑलमोस्ट सगळे आता हे माझ्या हातात सॉलिड आहे, मी दाबलं ह्याचा शेप बदलणार आहे का, नाही, त्याला म्हणायचं इनकॉम्प्रेसिबल. सो ऑलमोस्ट सगळेच सॉलिड्स हे इनकॉम्प्रेसिबल आहेत एक्सेप्ट रबर. बरोबर, रबर असतं त्याला आपण प्रेस करू शकतो. जेली सारखे सबस्टन्सेस असतात. काही प्रकारचे प्लास्टिक्स, नॉट ऑल टाइप्स ऑफ प्लास्टिक्स, काही प्रकारचे प्लास्टिक्स हे देखील इनकॉम्प्रेसिबल असतात, काही नसतात. सो हे एक झाले. त्यानंतर दे आर रिजिड. रिजिड म्हणजे कठीण, टणक असतात, हार्ड असतात. रिजिडच्या ऐवजी तुम्ही ते हार्ड शब्द लिहिलात तरी सुद्धा चालेल. त्यानंतर दे हॅव हाय डेन्सिटी. मगाशी जे तुम्हाला दाखवलेलं होतं मी की पार्टिकल्स जवळ असतात, इट मीन्स त्यांची डेन्सिटी ही हाय असते, त्यांचं मास जास्त असतं. हाय डेन्सिटी इट मीन्स ते वजनाला हेवी असतात थोडक्यात, असा साध्या सोप्या भाषेमध्ये त्याचा अर्थ होईल. त्यानंतर ॲज द इंटरपार्टिकल फोर्सेस आर स्ट्रॉंग, सॉलिड आर हॅव्हिंग हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. आता इंटरपार्टिकल फोर्सेस आणि हाय मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट ह्याचा काय संबंध, तर बघा 2 पार्टिकल्स खूप जवळ असल्यामुळं त्या 2 पार्टिकल्सना दूर ढकलण्यासाठी, मगाशी जसे आपण हे 2 पार्टिकल्स बघितले, मी 2 तुम्हाला कंपॅरिझन दाखवते तुमच्या लक्षात येईल.
हां, इथे हे पार्टिकल्स जवळ जवळ आहेत आणि हे पार्टिकल्स थोडे दूर आहेत. आता मी ह्या सबस्टन्सला हीट द्यायला सुरुवात केली आणि या सबस्टन्सला देखील हीट द्यायला सुरुवात केली. मला सांगा, इथे हे जे पार्टिकल्स आहेत ते लवकर सेपरेट होतील की हे लवकर सेपरेट होतील? तुम्ही म्हणाल हे ऑलरेडी सेपरेटेडच आहेत ना, थोडे दूर आहेत. कंपॅरेटिव्हली इथं पार्टिकल्स जवळजवळ आहेत, सो मला या सबस्टन्सला जरा जास्त हीट द्यावी लागेल ह्या पार्टिकल्सना दूर ढकलण्यासाठी. मग हे जे सर्वात शेवटी मी सेंटेन्स सांगितलं की इंटर पार्टिकल फोर्सेस स्ट्रॉंग आहेत म्हणून त्यांना जास्त अमाऊंट ऑफ हीट द्यावी लागते, म्हणून त्यांचे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट्स हे हाय असतात. हे सॉलिड्सच्या बाबतीत झालं. हे त्याच्या काही ठराविक कॅरेक्टरिस्टिक्स झाल्या. त्याच्यानंतर पुढची जी स्टेट आहे, पुढची फिजिकल स्टेट आहे लिक्विड. आता लिक्विड सबस्टन्सेस तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहेत. लिक्विड्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि सॉलिडच्या कॅरेक्टरिस्टिक्स जर कंपेअर करायच्या झाल्या तर जसं आपण सॉलिडमध्ये म्हटलं होतं की इंटरपार्टिकल स्पेस हे खूप कमी असतात, त्याच्या अपोजिट लिक्विडमध्ये असतात. इंटरपार्टिकल स्पेसेस हे जे आहेत ते पार्टिकल जे आहेत दीज आर क्लोजली पॅक्ड, असं नाही आहेत, लेस क्लोजली पॅक्ड आहेत. मगाशी आपण म्हटलं तो क्लोजली पॅक्ड, इथं काय म्हणणार, लेस क्लोजली पॅक्ड. आणि त्यामुळं त्यांच्यातले फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन हे सॉलिड्सच्या कंपॅरेटिव्हली वीक आहेत, पण गॅसेसच्या तुलनेत जास्त स्ट्रॉंग आहेत. म्हणजे लिक्विड हे इंटरमिजिएट आहे. आपण एक कंपॅरिझन करूयात सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस या तिघांच्या मध्ये असणारे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शनची. समजा आता जसं दाखवलेले होते, हे सॉलिड्सचे पार्टिकल्स आहेत जे जवळजवळ आहेत. इथे लिक्विड ज्याचे पार्टिकल्स कंपॅरेटिव्हली लांब आहेत सॉलिडपेक्षा, आणि हे आहेत गॅस जिथे पार्टिकल्स खूपच लांब आहेत एकमेकांपासून. इन दिस केस, इन केस ऑफ सॉलिड्स, इंटरपार्टिकल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर हाय. इथे कसे आहेत, सॉलिडपेक्षा कमी बट लिक्विडपेक्षा जास्त आहेत, आणि लिक्विड जे आहेत गॅसपेक्षा जास्त आहेत, आणि गॅसेसमध्ये सगळ्यात कमी फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहेत. त्यानंतर दे हॅव डेफायनाइट व्हॉल्यूम बट डेफायनाइट शेप नाही. लिक्विडला ठराविक व्हॉल्यूम आहे बट त्यांना स्वतःचा असा शेप नाही. ते तुम्ही ज्या कंटेनरमध्ये ठेवाल त्या कंटेनरचा शेप ते लिक्विड्स घेतात, बरोबर ना. दूध ज्या पातेल्यात ठेवणार त्याचा शेप त्या दुधाला आला असं. सो लिक्विड्सना व्हॉल्यूम ठराविक नाही बट शेप मात्र त्यांना आहे. ऑलमोस्ट इनकॉम्प्रेसिबल, मग अशी जसं म्हटलं होतं आपण कम्प्लिटली इनकॉम्प्रेसिबल. लिक्विड्स जे आहेत ते ऑलमोस्ट इनकॉम्प्रेसिबल आहेत. त्यानंतर दे हॅव फ्लुइडिटी. हा एक महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवा. फ्लुइडिटी म्हणजे दे कॅन फ्लो. लिक्विड्स ॲज वेल ॲज गॅसेस ह्या दोघांनाही एक कॉमन असा शब्द आपण वापरू शकतो, दॅट इज फ्लुइड. लिक्विड्स जे सबस्टन्सेस फ्लो करतात त्यांना फ्लुइड म्हणायचं. सो इथे तुम्ही फ्लुइडची डेफिनेशन पण लिहून घेऊ शकता. द सबस्टन्सेस विच फ्लो आर कॉल्ड ॲज अ फ्लुइड, आणि त्याचं एक्झाम्पल म्हणजे लिक्विड आणि गॅसेस. देन दे हॅव मोर डेन्सिटी ॲज, अगेन बघा कंपॅरिझन झाली, इंटरमिजिएट स्टेजला आहेत. सॉलिडपेक्षा त्यांची डेन्सिटी कमी बट गॅसपेक्षा डेन्सिटी जास्त. दे हॅव मोर डेन्सिटी ॲज कम्पेअर्ड टू गॅस बट लेस डेन्सिटी ॲज कम्पेअर्ड टू सॉलिड. का बरं सांगा, गॅसपेक्षा मोर डेन्सिटी का? बिकॉज गॅसपेक्षा ह्याचे पार्टिकल्स जवळजवळ असतात. सॉलिडपेक्षा कमी डेन्सिटी का? बिकॉज सॉलिडपेक्षा लिक्विडचे पार्टिकल्स हे दूर दूर असतात. पार्टिकल्स जेवढे दूर डेन्सिटी तेवढी कमी, पार्टिकल्स जितके जवळ डेन्सिटी तितकी जास्त. त्यानंतर दे हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स. अगेन कंपॅरिझन आली ॲज कम्पेअर्ड टू गॅस आणि लेस दॅन सॉलिड. सॉलिडपेक्षा मेल्टिंग बॉइलिंग पॉइंट्स त्यांचे कमी बट गॅसपेक्षा त्यांचे मेल्टिंग बॉइलिंग पॉइंट्स हे जास्त असतात. त्यानंतरचा पुढची स्टेप आली गॅसेस. गॅसेसच्या कॅरेक्टरिस्टिक्स सांगताना परत आपण कंपॅरिझन करू शकतो इथे. आता ह्याच्यामध्ये पार्टिकल्स मधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो तो एकदम निग्लिजिबल असतो.
सॉलिडमध्ये खूप जास्त, लिक्विडमध्ये जरा कमी आणि गॅसमध्ये खूपच कमी असतो फोर्स ऑफ अट्रॅक्शन. द इंटरपार्टिकल फोर्सेस आर लार्जेस्ट. त्यानंतर लार्जेस्ट म्हटल्यापेक्षा इथे आपण वीकेस्ट असं म्हणूयात. इंटरपार्टिकल फोर्सेस जे आहेत इथं नॉट लार्जेस्ट, वी कॅन से हिअर वीकेस्ट. आणि डिस्टन्स जास्त असतं. इंटरपार्टिकल डिस्टन्स जे आहे ते मात्र जास्त असतं. दे हॅव नायदर डेफायनाइट शेप नॉर डेफायनाइट व्हॉल्यूम. गॅसेसना स्वतःचा डेफायनाइट शेप पण नाही आणि त्यांना काही स्पेसिफिक व्हॉल्यूम पण नाही. दे आर हायली कॉम्प्रेसिबल. ह्याचं एक एक्झाम्पल जे आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण यूज करतो असं काय जे आहे एक्झाम्पल ते मला तुम्ही कमेंट करून सांगायचं. असा एखादा गॅस सांगायचा की जो हायली कॉम्प्रेसिबल आहे. सगळेच असतात बट आपण असा एक गॅस आपल्या रोजच्या लाईफमध्ये वापरतो जो गॅस आहे बट त्याची हायली कॉम्प्रेसिबल असल्याची जी ॲबिलिटी आहे ना, त्याचा उपयोग करून आपण तो गॅस आपल्या रोजच्या वापरामध्ये वापरतो. कोणता गॅस, त्याचं नाव काय आहे ते मला कमेंट करून सांगायचं सगळ्यांनी. हां, आता दे आर हॅव्हिंग हायेस्ट फ्लुइडिटी. अगेन व्हॉट इज द रिझन? पार्टिकल्स दूर दूर आहेत त्यामुळे दे कॅन इझिली फ्लो. म्हणून लिक्विडपेक्षा जे गॅसेस आहेत त्यांची फ्लुइडिटी ही जास्त असते. आणि लेस डेन्सिटी. पार्टिकल्स लांब लांब आहेत म्हणून त्यांची डेन्सिटी लेस झाली ॲज कम्पेअर्ड टू द लिक्विड्स. आणि लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स. का बरं रिझन? व्हॉट इज द रिझन ह्यांचे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट्स लो असण्यामागचे? पार्टिकल्स लांब लांब आहेत त्यामुळे इझिली आपण त्यांना मेल्ट करू शकतो, ब्रेक करू शकतो, पार्टिकल्सना अजून लांब लांब नेऊ शकतो कमी टेम्परेचर किंवा कमी हीट देऊन. म्हणून ह्यांचे मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट्स हे लो असतात. त्यानंतरची चौथी स्टेट जी आहे ती आहे प्लाझ्मा. आता ही स्टेट आपल्याला नेहमी जसं सुरुवातीच्या 3 स्टेट्स होत्या सॉलिड, लिक्विड, गॅस, ह्या कशा आपल्याला इझिली आपण बघू शकतो नॉर्मल कंडिशन ऑफ टेम्परेचर आणि प्रेशरला. तशी ही स्टेट मात्र नाही. आपल्याला इझिली ही स्टेट बघता येत नाही. म्हणून आपण आत्तापर्यंत जे शिकत आलोय की स्टेट्स ऑफ मॅटर ह्या 3च, सॉलिड, लिक्विड, गॅस. का? बिकॉज आपण ह्या बाकीच्या ज्या अजून ज्या 2 स्टेट्स आहेत त्या आपल्याला इझिली पाहता येत नाहीत म्हणून 3च. बट ॲक्च्युली ह्या आपण 5 स्टेट्स बघत आहोत. त्यातली ही जी चौथी 4th स्टेट आहे इट इज प्लाझ्मा स्टेट. आणि ही प्लाझ्मा स्टेट मधले जे पार्टिकल्स आहेत ते सुपर एनर्जेटिक आहेत. म्हणजे खूप हाय टेम्परेचरला. हाय टेम्परेचर म्हणजे किती टेम्परेचर? तर 6000 to 10,000 केल्विन किंवा 10 मिलियन डिग्री सेल्सिअस. इतक्या हाय टेम्परेचरला ही 4th स्टेट ऑफ मॅटर एक्झिस्ट करते ज्याला आपण प्लाझ्मा असं म्हटलं. आता हे ऑब्विसली हाय एनर्जी असल्यामुळं त्यांचे जे पार्टिकल्स आहेत ते आयोनाइज्ड स्टेटमध्ये प्रेझेंट असतात. ॲज यू कॅन सी हिअर दिस इज द आयोनाइज्ड स्टेट ऑफ द प्लाझ्मा जे काही मॅटर आहे त्याचे. आता ह्याच्यात ही कोणत्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला प्लाझ्मा स्टेट बघायला मिळते? एक तर जे फ्लोरोसंट ट्यूब्स असतात, ट्यूब्समध्ये की ज्याच्यामध्ये हेलियम गॅस आहे. त्यानंतर निऑन साइन बल्ब्समध्ये तुम्हाला प्लाझ्मा स्टेट बघायला मिळेल. त्यानंतर सन आणि अदर स्टार्स. सनचं टेम्परेचर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे खूप हाय असतं. सो सनमध्ये देखील ही प्लाझ्मा स्टेट तुम्हाला बघायला मिळेल. सो लाइटनिंग जेव्हा विजा चमकतात तिथेही टेम्परेचर खूप हाय असतं. सो त्याही कंडिशनमध्ये तुम्हाला मॅटरची 4th स्टेट दॅट इज प्लाझ्मा स्टेट ही बघायला मिळेल. सो हे झाले एक्झाम्पल्स प्लाझ्मा स्टेटचे. त्यानंतरची पुढची स्टेट जी आहे इट इज दॅट इज 5th स्टेट बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट्स. बरेचदा बोस म्हटलं की आपल्याला जगदीशचंद्र बोस आठवतात. तुम्हाला जगदीशचंद्र बोस यांचं सायन्सच्या फील्डमधलं काय कॉन्ट्रीब्युशन आहे माहिती आहे का रे? माहिती असेल तर मला कमेंट करून ते पण सांगा बरं. जगदीशचंद्र बोस हे नाव ऐकलेलं असेल. महान भारतीय शास्त्रज्ञ हे होऊन गेलेत. आणि एक हिंट देते, जी आपली बॉटनी आहे त्या बॉटनीच्या फील्डमध्ये त्यांचं एक महत्त्वाचं संशोधन आहे. काय आहे ते मला तुम्ही सांगायचं, नाही तर मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतेच. पण इथं मात्र जे बोस आहेत ते ना जगदीशचंद्र बोस आहेत ना सुभाषचंद्र बोस आहेत. इथे जे बोस आहेत ते सत्येंद्रनाथ बोस आहेत. सत्येंद्रनाथ बोस यांनी
1920s मध्ये जी मॅटरची फिफ्थ स्टेट आहे दॅट इज, त्याच्याबद्दल काहीतरी कॅल्क्युलेशन्स वगैरे केले आणि त्या कॅल्क्युलेशन्सवरती बेस्ड अल्बर्ट आइन्स्टाईननी मॅटरची फिफ्थ स्टेट जी आहे त्याचा कन्क्लुजन केलं आणि दोघांनी मिळून स्टडी केला ना, म्हणून ह्या जो फिफ्थ स्टेट ऑफ मॅटर आहे त्याला बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट्स असंच नाव दिलं दोघांच्या ऑनरमध्ये. आता ही स्टेट कधी एक्झिस्ट करते बघा, प्लाझ्मा स्टेट एक्स्ट्रीमली हाय टेम्परेचरला म्हणजे 10 मिलियन डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला प्लाझ्मा स्टेट एक्झिस्ट करते. तसं ही जी बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट ही स्टेट आहे ती एक्स्ट्रीमली लो टेम्परेचर म्हणजे ज्याला आपण ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणतो. ॲब्सोल्यूट झिरो म्हणजे असं टेम्परेचर की त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचर असू शकत नाही, असं त्या टेम्परेचरला म्हणायचं ॲब्सोल्यूट टेम्परेचर. सो ही प्लाझ्मा स्टेट बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट ही स्टेट त्या ॲब्सोल्यूट झिरो ह्या स्टेटला ह्या टेम्परेचरच्या रेंजला एक्झिस्ट करते. किती टेम्परेचरची रेंज दिली आहे बघा, -273.15 टू -459 डिग्री सेल्सिअस मायनस मध्ये टेम्परेचर आहे. सो ही झाली आपली फिफ्थ स्टेट. बोस जे आपले सत्येंद्रनाथ बोस आहेत त्यांचा हा फोटो इथं जस्ट मला मिळाला म्हणून तुमच्याबरोबर शेअर केला. आणि ही जी आहे ती फिफ्थ स्टेट ऑफ मॅटर आहे. आत्तापर्यंत जे मी सांगितलं त्याच्याशी रिलेटेड एक छोटासा क्वेश्चन आहे. Few substances are arranged in increasing order of forces of attraction between the particles. आता मी तुम्हाला सांगितलं ना सॉलिड, लिक्विड, गॅस ह्यांच्यामध्ये फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन कसे असतात. तर इथं काय केलंय, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन मध्ये अरेंज केलंय. तर ह्यापैकी कोणता सिक्वेन्स हा अगदी योग्य आहे, म्हणजे कमी फोर्स, मिनिमम फोर्स आणि मग मॅक्झिमम फोर्स असे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन ह्या चारपैकी कोणत्या ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसून येतात ते तुम्ही मला अगेन कमेंट करून सांगायचं. तुम्ही मला काय काय कमेंट करून सांगणार आहेत, तुम्ही मला जगदीशचंद्र बोस यांचं सायन्सच्या फील्डमधलं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते सांगणार आहात. तुम्ही मला ह्या प्रश्नाचं उत्तर सांगणार आहात. अजून काय, आणि रोजच्या वापरामध्ये आपला जो एक गॅस असा कोणता आहे ज्याचा हाय कॉम्प्रेसिबिलिटीचा आपण यूज करतो, असे 3 उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात. ओके, सो हा झाला आपला आजचा व्हिडिओ. कसा वाटला मला नक्की कळवा. इथेच थांबूयात आजच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काही इंटरेस्टिंग असे फॅक्ट्स तुम्हाला सांगणारच आहे आणि ते कंप्लीट झाले की तुम्हाला मी भरपूर सारे ह्याच्यावरती रिव्हिजनचे क्वेश्चन्स देखील सॉल्व्ह करायला देणार आहे. सो इथेच थांबूयात. बाय बाय, थँक्यू.